गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळी सकाळी आज मोटर चालू केलेली आहे. झाडं भिजवायसाठी लय सुकलेली आणि पाणी नव्हतं. का इकडं पाणी सगळं हे करत चालले. कारण का काय होते माहिती का, सकाळची मोटर 7लाच चालू करतात आणि मग पाणी परत ह्या इथून त्या हिरीत टाकायचं असं. झाडं सुकलेत ना त्याच्यामुळे. असं मस्त पैकी असं कुरडया करायच्या. आता भाकरी करायला लागलं. मला अजून धार काढायची. झाडं महत्वाची येते. सुकलेत ना सगळं. ते काय करता. आणि थोडंसं पाऊस पडतो, शितळाय बसतो, झाडं अशी भिजवावं लागते ते. आणि हे गरम करायला मांडायचे. उशीर झालाय उलट आज तरी स्वयंपाक चाललाय. अजून भाजी शिवाय घालायची. भाकरी झाल्यावर भाजी शिवाय घालत चाललेला. झाडं सुकायला लागली सकाळ सकाळ. पाणी सकाळ दिलं म्हणजे ना फरक पडतो. नाही तर लय ऊन आहे हिरवं. माझ्याकडेच गाई बघती, तिला खाया ठेवायची. त्याचं चाललंय भाकरी. ज्ञानेश्वरी तू तुझी आंघोळ झाली की चुलीला आदान ठेवायचंय चुलीव. तुझ्यापाशी सगळं तटलंय. हा लगेच सका पाटा चला. हा लय वेळ म्हणजे दोघी हे करा आणि पटापटा उरका बरं तुमच्या ह्याने. हा उरकती तर पाणी चालू आहे. आता धार काढते आधी आणि गाईला खाया ही ठेवती तर उरकते पटापटा. चला सकाळ सकाळची पटापटा गडबड चालली का तर कुरडई घालायच्यात लवकर. परत ऊन लागतं. चुली पुढं जाऊ वाटत नाही. काम होतो सकाळ सकाळ. ज्याची त्याची पटापटा कामं झालेलं असतात. चला हा पेपर ठेवा. कुत्र्यांचा पण आराम चाललाय. अशीच मोबाईल व्हिडिओ काढत गळकडे जाते. होय तापलंय. बापू तर गेलं रानात. बापू तर काय घावतच नाही तर पण घेत्याल तरी ऊस आणाय गेला असत्या. बापूंची कुठं तरी जायची तयारी चालली असते. तर गाय बदलून बांधली, तिला गुळी ठेवली. म्हणलं आता पाणी हे करस्तवर ही लय बोंबलायची या म्हणून तिला गुळी ठेवली. सगळी कामं बघतच करावं लागतंय. काय करता. आणि परत उन्हाचं तर काही काम करू वाटत नाही आणि झाडांना पण पाणी देऊ वाटत नाही. मग म्हणलं आता सकाळी 7ला बरोबर लाईट येते. 7च्या आधीच मोटरची आणि लवकरच जाते दुपारनं. आणि मग ते काय होतं या दुसरी कामं करायच्या ह्याच्यात मोटर खालची चालू करायची राहते या. बापूंनी वरच्या रानातनं पाणी इकडं सोडलं होतं. पाणी नव्हतं म्हणून झाडं सुकायला लागली होती. मग काल सोडलं आणि सोडल्यानंतर लाईटच गेली. लाईट गेल्यामुळं मग आज उठल्या सकाळ सकाळ चालू केले. आणि बघा इकडं वारं सुटलं हे झालं. झाडून काढलेलं तर काय हेच होतं हे सगळं. आता गुरं ही म्हणल्यानंतर थोडासा राडा होतच. आणि वासरू वराटते. धार काढायची होती महत्वाची. त्या परत वराटत्यान मला ओळखायला. आज गावाला जायचं होतं. आज जायचंय गोजबावीला जाऊन यायचंय. आजच्या दिवस कुरड्या घालून 2 दिवस माझी चालूट सुद्धा राहिली या पाण्याच्या त्या झाडांच्या नादात. तर 10 मिनिटात पटापटा उरकायचं. झाडून काढून धार काढायची. काय गा मला वय मला हाका मारत्यात वाटतं. काही झालं काय नाही. काहीतरी सांगायचं असतं त्यांना. आज दीदीच्या मम्मीला पण बोलवले कुरड्या घालू लागायला.
लाईट शिवते. काय म्हणताय व होय आत्या? हा हा जार तेव्हा थोडं राहिलं इकडं दारा पुढचं राहिलंय अजून. वासरू वराटे धाळ काढायची या. तुमचं होऊन द्या तवर इकडचं ही बसत या. देव पण पुजलं तात्याने. तिथं ते हे उंबर उगवली. पाणी द्यावं लागते झाडांचं. बघा कसं झालं. एक दिवस नाही पाणी दिलं तर झाडं सगळी वसकतात. असू द्या. तर सकाळ सकाळचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी सांगा कमेंट करू. आणि हा व्हिडिओ इथे संपवते. आणि कुरड्यांचा व्हिडिओ तुम्ही परत अख्खा डायरेक्ट व्लॉग बघा. कुरड्या पेशल गव्हाची कुरडई पेशल त्याच्यासाठी. सध्या तर बाय सगळ्यांना.